आव्हान अर्थसुरक्षेचे. नमस्कार. जागतिक अर्थकारणाच्या अस्थिर वादळात भारत पुन्हा एकदा एका निर्णायक वळणावर उभा आहे. पश्चिम आशियातील म्हणजेच मध्य पूर्वेतील तणाव, इराण संदर्भातील युद्धजन्य परिस्थिती आणि त्यामुळे भडकलेले कच्च्या तेलाचे दर यांचा एकत्रित परिणाम केवळ आंतरराष्ट्रीय बाजारापुरता मर्यादित राहिलेला नाही. साथियों, आज भारत तेजी से विकसित होने के लक्ष्य की तरफ आगे बढ़ रहा है, लेकिन इस समय भारत कई विराट चुनौतियों का मुकाबला भी कर रहा है. त्याचे थेट प्रतिबिंब भारताच्या अर्थव्यवस्थेवर उमटताना दिसून येत आहे. कोई युद्ध होता था तो लोग देश हित में सोना दान दे देते थे. आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या आणि आयात आधारित अर्थव्यवस्थेच्या देशासाठी ही परिस्थिती धोक्याची घंटा ठरली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत, सोन्याची खरेदी टाळणे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे, कार पुलिंग आणि वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देणे यासारख्या सूचना केल्या. या आवाहनाने राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात व्यापक चर्चा सुरू झाली आहे. सरकारच्या मते हे राष्ट्रहिताचे पाऊल आहे. तेल आणि सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर प्रचंड ताण येतो. भारत जवळपास 85 ते 89% कच्चे तेल आयात करतो. जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले की त्याचा परिणाम थेट भारताच्या आयात बिलावर होतो. जब हम कॉपर एक्सपोर्ट करते थे, लेकिन आज भारत के सामने स्थिति ऐसी बन गई कि अब हमें कॉपर को भी इंपोर्ट करना पड़ता है. हमारे देश में हड़तालें करवाकर कॉपर प्लांट्स को ठप करवा दिया गया और अब हालत ये हो गई कि हमें कॉपर बाहर से मंगाना पड़ता है और उसमें विदेशी मुद्रा खर्च होती है. असा अर्थतज्ञांचा युक्तिवाद आहे. मात्र प्रश्न केवळ आर्थिक गणितांचा नाही. भारतात सोने हे केवळ धातूत मोजले जात नाही. ते सुरक्षित गुंतवणूक, सामाजिक प्रतिष्ठा, भावनिक परंपरा आणि स्त्री सुरक्षेचे प्रतीक मानले जाते. ग्रामीण भारतात आजही सोन्याकडे आर्थिक विमा म्हणून पाहिले जाते. लग्न समारंभ, सण, उत्सव आणि पारंपरिक व्यवहारांमध्ये सोन्याचे महत्त्व अत्यंत खोलवर रुजलेले आहे. त्यामुळे एक वर्ष सोन्याची खरेदी करा हे आवाहन व्यवहार्यतेच्या कसोटीवर कितपत टिकेल हा प्रश्न स्वाभाविकपणे आहे. याच ठिकाणी सरकारसमोर विश्वासार्हतेचे आव्हान उभे राहते. सामान्य नागरिकांकडून त्यागाची अपेक्षा करताना सरकारच्या धोरणांमध्ये सुसंगतता असणे आवश्यक असेच ठरते. इंधन दर सातत्याने वाढत असताना कररचना कायम ठेवली जात असताना किंवा पर्यायी ऊर्जा व्यवस्थेची उपलब्धता मर्यादित असताना नागरिकांनी केवळ राष्ट्रभक्तीच्या भावनेतून दीर्घकालीन त्याग करावा
अशी अपेक्षा वास्तववादी ठरत नाही. कारपुलिंग, मेट्रो किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचे आवाहन योग्य असले तरी देशातील बहुतांश भागात सार्वजनिक वाहतुकीची सेवा अद्याप पुरेशी सक्षम नाही.